यह मुंबई मेरी जान। महाराष्ट्र डे और गुजराती डे के ऊपर आज का दिन है, तो स्टार्ट होने जा रहा है। 1 मे महाराष्ट्र दिन। 1 मे हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या अभिमानाचा दिवस आहे। 1960 साली या वर्षी 1960 या वर्षी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। मुंबई स्वप्नाची नगरी, महाराष्ट्राचा अभिमान। इथे प्रत्येक जण आपल्या कष्टाने आपली ओळख निर्माण करतो। वेग, संघर्ष आणि संधी याचं सुंदर मिश्रण म्हणजे आपली मुंबई। महाराष्ट्र दिनानिमित्त या महानगराला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। माझी मुंबई माझा श्वास, माझी मुंबई माझा श्वास। महाराष्ट्र दिन म्हणजे आपला मातीचा अभिमान आणि त्या अभिमानाचं सर्वात सुंदर रूप म्हणजे मुंबई। आणि मुंबईत लोकल मध्ये सीट मिळाली तर ते दिवस ते मुंबई जिथे सगळे येतात आपल्या स्वप्नासाठी, आपल्या गरजांसाठी। होळी आली की रंग घ्यायला मुंबईला येतात, दिवाळी आली की कपडे फटाके घ्यायला मुंबईला येतात, आणि मुलीचं लग्न असलं की शॉपिंग साठी मुंबईच बरी। आणि एवढी शॉपिंग करतात, एवढी शॉपिंग करतात, मला डाऊट होते वय लग्न माझं आहे की सर्व मोलाच्या। कारण आरती, मुंबई म्हणजे फक्त बाजार नाही, इथे प्रत्येक गोष्टी भावना आहे। आणि एक गोष्ट सांगते, मराठी भाषा ही फक्त भाषा नाही, ती मुंबईची ओळख आहे, तिचं हृदय आहे। आणि माझं हृदय सुद्धा एक मराठीलाच भेटला। सगळ्यांना माहिती आहे ना। हीच भाषा विविधतेला कवेत घेते आणि मुंबईला एकत्र बांधून देते। उषाताई, आशाताई आणि आपल्या लताताई यांची गाणी असो, सुरेश वाडेकर यांची गाणी असो, मन अगदी शांत होते, भरून येते। मराठी हा ना मीनाताई, मराठी ही खरीच एक जादू आहे आणि तिचा गोडावा थेट मनाला भिडणारा आहे। ते तुम्हाला तर माहीतच असेल ना। गावात कुठलाही मोठा कार्यक्रम असो तर मुंबईकरच हवं, आणि डोनेशन हवे असेल तर करायला असेल तरी मुंबईकर। कोणी आजारी पडलं तर डॉक्टर काय म्हणतात? डॉक्टर म्हणतात जा मुंबईकडे घेऊन जा याला। होईल आणि बिल पाहून फिटनेस पण येईल। मुंबईवर संकट आलं, एक गोष्ट मनाला खूप लागली। जेव्हा मुंबईवर संकट आलं, ती आजारी पडली। कोविडचं सांगते ना। हा, कोविड मध्ये। हो ना, कोविडच्या त्या 3-4 वर्षात सगळे जण घाबरत होते। गावाकडे माणूस विचारत होती काय चाललास मुंबईत। आपल्या मुंबईची अवस्था होती त्याची गावाकडे नव्हती। तिथे खुले अंगण होते, उघडी दारा होती, मोकळी हवा होती, मोठे मोठे घर आणि मोठे मोठे झाड सगळा मोकळा होता। पण ते लोकांनी आपल्याला म्हणालो आधी काय म्हणालो? जाऊ दे आता, उन लोगों ने अपने को बुलाया नहीं और
नहीं बोला, नहीं बोला, किसी ने भी नहीं बोला. हो कोणी विचारलं नाही आरती खरंच सांगते तू मुंबईकरांनो तुम्ही ठीक आहात का तसं कोणी विचारलं आपल्याला नाही थोडस प्रेमही मोठा आधार असतो. हो ना, माझी मुंबई संकटात होती. तिला उपचाराची खूप गरज होती, पण मी माघार घेतली नाही. आजही मी मुंबईत आहे आणि उद्याही मुंबईतच राहील. मी लढेन, मी संघर्ष करेन, प्रत्येक वादळाला थांबेन. कोविड असो, स्वाईन फ्लू असो बोंबलास्ट असो की अतिवृष्टी असो पण माझ्या मुंबईला मी कधीच मरू देणार नाही. कधीच म्हणू देणार नाही. ती एकटी नाही कारण आम्ही सगळे तिच्या सोबत आहे. हो इथे ट्रॅफिक आहे, EMI आहे, पण unlimited आहे. मुंबई म्हणजे आपलं कुटुंब. मुंबई आपल्या श्वासात आहे. मी म्हणेन जय महाराष्ट्र, तुम्ही म्हणणार जय मुंबई. जय मुंबई. जय महाराष्ट्र. जय मुंबई. सह्याद्रीचा सिंहगड